आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. वर्धन ॲग्रो कारखान्याची यावर्षी ऊस बिलामध्ये आघाडी. वर्धन ॲग्रोचे 10 डिसेंबर अखेरचे 42 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग. चेअरमॅन धैर्यशील दादा कदम यांची माहिती. खटाव तालुक्यातील घाटमाता त्रिमली येथील वर्धन ॲग्रो कारखान्याने 10 डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाचे 42 कोटी रुपयांचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती चेअरमॅन धैर्यशील दादा कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ऊस बिल खात्यावर वर्ग झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कदम यांनी म्हटलं आहे की सर्व संचालक मंडळाने एकमताने शेतकऱ्यांच्या हितासाठी यावर्षी ऊसाला 3,300 दर जाहीर केला आहे. यापैकी 3,000 पहिली उचल. याप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले आहेत. यावर्षी कारखान्याचा हंगाम सर्व संचालक अधिकारी, शेतकरी, तोडणी, वाहतूक यंत्रणा, कर्मचारी यांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वर्धनची शेतकरी सभासदांच्या विश्वासावर वाटचाल सुरू आहे. पुढील काळात कारखान्याचे आसावनी प्रकल्प, रिफायनरी, खत कारखाना, कागद कारखाना, को जनरेशन या प्रकल्पांची लवकरात लवकर उभारणी करण्याचा मानस आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होईल. उपप्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे. उद्योगांबरोबर भविष्य काळामध्ये घाटमाथ्यावर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकणाऱ्या पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची उभारणी करण्यात येणार आहे. उद्योगधंद्यामुळे रोजगार निर्मितीचे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनमान उंचावण्याचा मानस चेअरमॅन धैर्यशील दादा कदम यांनी व्यक्त केला. कारखाना यंदा उच्चांकी गाळप करणार. कारखान्याच्या सर्व घटकांचा योग्य समन्वय राखून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कारखान्याचा यावर्षीचा हंगाम पार पडतो आहे. शेतकऱ्यांना उच्चांकी दर, कर्मचाऱ्यांचा वेळेवर आणि चांगला पगार, तोडणी, वाहतूक यंत्रणेचे योग्य नियोजन यामुळे कारखान्यावर लोकांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास वाढतो आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामामध्ये कारखाना उच्चांकी गाळप करेल. यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी व्यक्त केलं आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.